सर्वप्रथम फर्ग्युसनच्या सर्व संचालक मंडळीचं मनपूर्वक आभार मानतो की आपण या ठिकाणी मला ही संधी दिली। आज या ठिकाणी जे मी सांगणार आहे मी पहिल्यांदा सांगून देऊ इच्छितो की हे संपूर्णपणे अराजकीय आहे, याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही। महाराष्ट्र कसा असला पाहिजे याच्या काही संकल्पना आहेत, एक साधारण काय महाराष्ट्र असला पाहिजे याचा एक विचार केला। अनेक तज्ञांशी आम्ही त्याच्या संदर्भातली चर्चा केली आणि मग व्हॉट आर द चॅलेंजेस, आव्हानं काय आहेत, कुठे आपण जाऊ शकतो, आपली स्थिती काय आहे, कुठे आपण जाऊ शकतो आणि त्याचा रोडमॅप काय आहे, हा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। आणि त्यामुळे खूप सेक्टर्स मी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझं मत असं आहे की हे विजन मी मांडतोय हेच खरं आहे असं नाही आहे, यापेक्षा अजून चांगलं असू शकतं, यापेक्षा अजून वेगळं असू शकतं। आणि म्हणून हे विजन या ठिकाणी आपल्यासमोर ठेवल्यानंतर मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करणार आहे की आमच्या वेबसाईटवर हे अवेलेबल असेल, मोबाईल ॲपमध्ये हे अवेलेबल असेल, आपण ते बघू शकता आणि त्याच्यातल्या प्रत्येक स्लाईडवर किंवा त्याच्यातल्या प्रत्येक विषयावर आपलं मत नोंदवू शकता, त्याच्यावर आपलं सजेशन देऊ शकता। आणि वी आर ओपन टू सजेशन्स, आपल्यातले जे व्हॅल्युएबल सजेशन्स आम्हाला मिळतील त्यातनं हे अधिक चांगलं सुदृढ आणि बदलण्याचा प्रयत्न हा देखील आम्ही निश्चितपणे करणार आहोत। महाराष्ट्राच्या या सगळ्या नेतृत्वाला नतमस्तक होऊन या ठिकाणी मी माझे विचार मांडतोय। आज आपण एका डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजमधनं चाललो आहोत। भारत देश जो आहे हा जगातला सगळ्यात युवा देश आहे। 2010 साली आपल्या लोकसंख्येची रचना अशी झाली की आपलं सरासरी वय 25 वर्ष झालं आणि आपल्याकडे वर्कफोर्स म्हणून, कार्यबळ म्हणून जे काम करू शकतील अशांची संख्या ही जवळपास 60% वर गेली। आणि ही जी काही डेमोग्राफिक आपल्याला ॲडव्हान्टेज आहे की तरुणाईचं ॲडव्हान्टेज आहे, हे ॲडव्हान्टेज जर योग्य प्रकारे आपण या तरुणाईला मानव संसाधनामध्ये विकसित केलं तर जगावर राज्य करण्याची आपल्याला संधी आहे। कारण 2010 साली जेव्हा आपली डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज सुरू झालं त्याचवेळी चीनची डेमोग्राफी ही उलटी, म्हणजे त्यांचा जो डेमोग्राफिक कर्व आहे तो उलटा फिरायला लागलेला आहे। तर ज्यावेळी भारताची सरासरी वय 29 वर्ष असेल त्यावेळी जापानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल, चीनचं सरासरी वय हे 39 वर्ष असेल, अमेरिकेचं सरासरी वय हे 37 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 41 वर्ष असेल आणि वेस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 44 वर्ष असेल। याचा अर्थ असा आहे की 2020 साली संपूर्ण जग वार्धक्याकडे झुकत असेल आणि संपूर्ण जगाला त्यांच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करण्याकरता मानव संसाधनाची आवश्यकता असेल आणि त्यावेळी मानव संसाधन तरुणाईच्या रूपानं हे एकाच देशाजवळ असेल, त्या देशाचं नाव आहे भारत। आणि भारताने या लोकसंख्येला जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर जगाला आपण मानव संसाधन पुरवू आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीयांच्या भरोशावर अर्थव्यवस्थांचं संचालन होऊ शकेल। आणि भारतीयांच्या भरोशावर जर अर्थव्यवस्थेचं संचालन झालं तर जगावर राज्य करण्याचं, जगावर, कारण शेवटी ज्याच्या हातात अर्थव्यवस्थेची नाडी असते तोच जग चालवत असतो, त्या जगावर राज्य करण्याची संधी ही 2020 साली भारताला प्राप्त होणार आहे। तर 2010 ते 2035 ही आपल्या ग्रोथची अत्यंत महत्त्वाची ही वर्ष आहेत। आणि मग या सगळ्या वर्षांमध्ये जर देशाला विकसित करायचं असेल तर महत्त्वाचं काय आहे, ते शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार। शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारावर आपण देशाला विकासाकडे नेऊ शकतो। आणि म्हणून त्याच दृष्टीनं महाराष्ट्रातली अवस्था काय आहे, म्हणजे एकीकडे संधी आहे पण आपली अवस्था काय आहे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे। पहिली गोष्ट अशी आहे की शिक्षणावरचा खर्च हा खर्च समजू नये। शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूक आहे। शिक्षणावरची तरतूद म्हणजे खर्च नाही, ती गुंतवणूक आहे। कारण ज्या प्रकारे एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण पैसा गुंतवला की त्या प्रोजेक्टमधनं आपल्याला परतावा मिळतो, परत मिळतं, त्याचप्रमाणे सोशल कॅपिटल आहे की आपण ज्यावेळेस शिक्षणामध्ये पैसा गुंतवतो
शिक्षणात पैसा गुंतवल्यानंतर एक मानव संसाधन आपण विकसित करतो, तेच मानव संसाधन आपल्या अर्थव्यवस्थेतून देशाला पैसा आपला परत करत असतात। आणि म्हणून आपल्याकडे शिक्षणावरची तरतूद हा जो खर्च आपण समजतो, तो खर्च जोपर्यंत आपण समजतोय, लायबिलिटी समजतोय, किती खर्च करतोय, एवढा खर्च का वाढतोय, ही भावना जोपर्यंत आहे, मला असं वाटतं तोपर्यंत आपल्याला जे अचीव करायचं ते आपण करू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा की आपण सक्तीच्या शिक्षणाचा कायदा RTE ॲक्ट लागू केला। सर्वेक्षणात असं लक्षात आलं की कायद्यातल्या सगळ्या तरतुदी पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये केवळ 2.2% शाळा आहेत, इतर शाळांमध्ये हे पूर्ण होत नाही आहे। आणि मग याच्यामध्ये आपल्याला आज काय करावं लागेल, काही भौतिक उद्दिष्ट आहे की जी आपल्याला साध्य करावी लागतील। विशेषतः मोठ्या प्रमाणात शाळा खोल्यांचा प्रश्न आहे। आज 8वी नंतर शाळा का सोडली जाते, गावामध्ये शाळाच नाही आहे, त्याच्यामुळे 2 किलोमीटर 3 किलोमीटर 5 किलोमीटरपर्यंत तो युवक जायला तयार आहे, त्याला सायकल दिली तर अजून थोडं पुढे जायला तयार आहे, ती आमची युवती जायला तयार आहे। पण त्याच्याही पलीकडे जर शाळा उपलब्ध नसेल तर शाळा सोडण्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि म्हणून जोपर्यंत वर्गखोल्या इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी तयार करून देणार नाही। एक अजून असं लक्षात आलं की शाळांमध्ये मुलींकरता स्वच्छतागृह नसल्यामुळे एका काळानंतर मुलींना त्या शाळेमध्ये राहता येत नाही आणि म्हणून देखील शाळा सोडण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करणं। आज जोपर्यंत आम्ही रिस्केलिंग अपस्केलिंग करणार नाही, आज आमच्या शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची गुणवत्ता जोपर्यंत आम्ही वाढवणार नाही, आणि मग याकरता प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील। प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलं ना कुठलं कौशल्य आलंच पाहिजे, त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे, पण कौशल्य हे आलंच पाहिजे। कारण अन्यथा आपण जर बघितलं तर 10वी पास झालो आहे, पण त्याच्यानंतर समजा काही कारणाने मला एम्प्लॉयमेंटची इच्छा आहे, तर मला एम्प्लॉयमेंट मिळू शकत नाही। याचं कारण आहे की माझ्याजवळ कुठलंच कौशल्य नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत हे कौशल्य हा आपल्या करिक्युलमचा भाग आपण करत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की त्याच्या माध्यमातून जे आपल्याला अचीव करायचं आहे ते आपण करू शकत नाही। एक आमचा BCom ग्रॅज्युएट घेतला आणि त्याला सांगितलं की उद्यापासून अकाउंटंट म्हणून तो नोकरी कर आणि अकाउंट सांभाळ, तर त्याला डावीकडे काय घ्यायचं आणि उजवीकडे काय घ्यायचं याची देखील माहिती नाही आहे, त्याला पुस्तकच उघडावं लागतं। कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे त्याचा ॲप्लाइड भाग जो आहे, तो ॲप्लाइड भाग हा जर आपण वाढवला, शेवटी आमचं शिक्षण जे आहे हे एम्प्लॉयबल शिक्षण असलं पाहिजे, त्यांनी एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे। आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये मी शिकत जातो, अनेक वेळा तर मी याकरता शिकतो की मला दुसरं काही समजतच नाही काय करावं, कारण मी जे शिकलो आहे त्यातनं मला रोजगारच मिळत नाही, म्हणून मग पुढचे अजून 2 वर्ग शिकतो। यापेक्षा हे ज्ञान जर आम्ही थोडं ॲप्लाइड केलं तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून निश्चितपणे आज जे आमचे कोर्सेस आहेत त्यांना अधिक इफेक्टिव्ह आपण करू शकू। उच्च शिक्षणामध्ये आज प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत। आत्ताच मला फर्ग्युसनमध्ये आलो असताना सांगितलं की सरकारची अप्रुव्हल्स नाहीत, आम्ही भरायला तयार आहोत, म्हणून 75 जागा या सगळ्या आपल्या सोसायटीमध्ये रिकाम्या आहेत। त्यामुळे शेवटी जर मुलांना शिक्षक प्राध्यापक उपलब्धच होणार नाहीत तर कशाच्या भरोशावर हे सगळं शिक्षण आपण चालवणार आहोत। संशोधनाची पातळी, शेवटी उच्च शिक्षणाचं सगळं मूळ तत्व आहे संशोधनामध्ये आहे। आपण जर बघितलं तर प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणाचा थेट संबंध हा संशोधनावर येतो, कारण शेवटी शिक्षण कशा करता, उच्च शिक्षण कशा करता, तर त्या माध्यमातून संशोधन करून आपण नवनवीन गोष्टी समाजाला देऊ शकलो पाहिजे। ते संशोधन आपल्याला कुठेही होताना दिसत नाही। आज आपली अडचण अशी आहे की एकीकडे खूप मोठी बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे रोजगार देखील खूप आहे। आज जर तुम्ही कुठल्याही कारखानदाराला विचारलं तर तो म्हणतो साहेब आमच्या इथे जागा खाली आहे, कुठल्याही कारखान्यात जाऊन बघा, तुम्हाला तिथे पाटी दिसेल की बाबा भरती चालू आहे। पण दुसरीकडे तुम्ही सामान्यांना विचाराल तर ते म्हणतात आम्हाला नोकऱ्या मिळत नाही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये। याचं कारण असं आहे की वी डोंट हॅव स्किल्ड मॅनपॉवर। आता अनस्किल्ड यांना कुठल्या रोजगाराच्या संधी नाही आहे, त्यामुळे एक मोठा स्किल्स मिसमॅच, एकीकडे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी या तयार झालेल्या आहेत, पण त्या संधी अवेल करून घेण्याकरता जे कौशल्य प्रशिक्षित मॅनपॉवर पाहिजे ते मॅनपॉवर मात्र आपल्याकडे कुठेही नाही। आज 2020 सालापर्यंत 20 कोटी कौशल्य प्रशिक्षित लोक आपल्याला तयार करायचे आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे। त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्याच्या 10% किमान 2 कोटी कौशल्य प्रशिक्षित आपल्याला मानव संसाधन तयार करावं लागेल। आपली अवस्था अशी आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण ह्या स्किल्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात कुठलीच प्रगती केलेली नाही।
आणि हे काही मी जसं मगाशी सांगितलं की करू बाबा 10 वर्षांनी, असं नाही आहे. संधी निघून जाते. जाणारा प्रत्येक दिवस हा आपल्या हातून निसटून गेलेली संधी आहे. देशाला वर नेण्याचे जे काही काळ आहेत त्या काळातनं एक एक दिवस आपण कमी करतोय आणि म्हणून त्याकरता देखील मोठ्या व्यवस्था या आपल्याकडे उभ्या करण्याची आवश्यकता आहे. आता उच्च शिक्षण असेल किंवा तंत्र शिक्षण असेल, कौशल्य प्रशिक्षण असेल, याचा बेसिस काय आहे? तर याचा बेसिस आहे ज्याला आपण विस्तार म्हणतो, सर्वसमावेशकता म्हणतो आणि गुणवत्ता म्हणतो. एक्सपान्शन, इन्क्ल्युजन आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीच्या आधारावर उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण हे आपल्याला उभं करायचं आहे. आणि मग याची अवस्था काय आहे? तर आपण जर बघितलं तर आज आपल्याला विद्यापीठांची संख्या कमी आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाची आवश्यकता आणि त्याच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्वायत्तता ही देणं देखील आवश्यक आहे. त्याचे आपण मानांकन किती करू शकतो, त्याच्यामध्ये ॲक्रिडिशनचे स्ट्रिंजंट प्रोसिजर्स आपण ठेवू शकतो, पण मोठ्या प्रमाणात जोपर्यंत आम्ही स्वायत्त इन्स्टिट्यूट्स उभ्या करणार नाही तोपर्यंत हा जो काही विस्तार आहे तो आपण मोठ्या प्रमाणात करू शकणार नाही. त्यासोबत ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की उच्च शिक्षणाचं खाजगीकरण मान्य पण व्यापारीकरण नाही. याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर विशेषत्वाने अनेक खाजगी संस्थांमध्ये इतका त्याचा व्यापार मांडण्यात आला आहे. आणि मग आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एक फी नियंत्रण समिती तयार केली. आता या फी नियंत्रण समितीची अवस्था अशी आहे की या समितीमध्ये एक अध्यक्ष आहे आणि हे मी सांगत नाही, एका केसमध्ये त्यांनीच ॲफिडेव्हिटवर सांगितलं आहे. ते असं म्हणाले की एक केस झाली की अशी फी तुम्ही कशी दिली, त्यावेळेस त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं की आम्ही करायचं काय. म्हणाले आमच्या जो एक अध्यक्ष आहे, 4 कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि एक पार्ट टाइम CA आहे, बाकी आमचा जो कुठला स्टाफ नाही. आमच्याकडे महाराष्ट्रातल्या 1500 महाविद्यालयांची प्रपोजल येतात. प्रत्येक प्रपोजल हे 500 पानांपासून 3000 पानांपर्यंतचं असतं आणि त्यामुळे ते प्रपोजल आम्ही उघडूनच पाहू शकत नाही. आलं प्रपोजल की तुम्ही मागितली तेवढी फी दिली जाते आणि आज त्यामुळे उच्च शिक्षणाचं जी काही फी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार केली आणि त्या अथॉरिटीच्या माध्यमातून काय ते शैक्षणिक शुल्कामध्ये पकडता येईल आणि काय पकडता येणार नाही या गोष्टी जर आपण ठरवल्या तर मला असं वाटतं की त्यातनं आजही उच्च शिक्षणाची जी फी आहे विशेषतः खाजगी संस्थांमध्ये ती 10% 40% आपण कमी करू शकतो आणि त्याचा एक मोठा दिलासा हा आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आज मी अनेक उदाहरणं बघितली. एक उदाहरण मी बघितलं की एक कोटी रुपये खर्च करून मोठं गेट बांधलं. आता ते गेट आवश्यक आहे का? नाही आहे, पण त्या गेटचे पैसे देखील शैक्षणिक शुल्क ज्यावेळेस ठरवण्यात आलं त्यावेळी जे प्रपोजल मांडलं त्या प्रपोजलमध्ये 1 कोटीचा गेट आमचा खर्च झाला, तो आम्हाला फीतनं वसूल करू द्या, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मांडलं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे जर आपण केलं तर ह्या फी सातत्याने वाढत आहेत आणि मग त्याचा इनडायरेक्ट बोजा सरकारवरही येतो. याचं कारण SC ST आणि OBC, SC STची व्यावसायिक शिक्षणामध्ये 100% फी सरकार देत आहे आणि 50% OBCची फी ही सरकार देत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीच्या भरोशावरच खाजगी संस्था आपलं काम चालवत आहेत. ओपनच्या जागा रिकाम्या ठेवतात, याच जागा भरून घेतात आणि फी वाढवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज नफेखोरी चालली आहे. त्यामुळे ही नफेखोरी कुठेतरी आपल्याला बंद करण्याची आवश्यकता आहे. ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ त्या वयामध्ये उच्च शिक्षण प्राप्त करू शकतील अशा विद्यार्थ्यांच्या लोकसंख्येपैकी केवळ 18% आपले विद्यार्थी हे त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत. मग आपण देशाला पुढे न्यायचं असं म्हणतो, ते कशाच्या आधारावर आपण नेणार आहोत? आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 3-4 वर्षामध्ये हे 35% 25% पहिला टप्पा आणि 35% दुसरा टप्पा हे आपल्याला न्यावं लागेल. ते न्यावं लागेल म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिका सांगून होणार नाही. तेवढ्या व्यवस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील, तेवढी महाविद्यालय उभी करावी लागतील, तेवढे शिक्षक प्राध्यापक आपल्याला उभे करावे लागतील. ही सगळी व्यवस्था जर आपण उभी केली तरच महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये अग्रेसर होऊ शकतो. वी आर मूव्हिंग इन अ फास्ट वर्ल्ड, इज अ डायनामिक वर्ल्ड. डायनामिक वर्ल्डमध्ये ज्यावेळी आम्ही वावरत असतो त्यावेळी इतकी माहिती, इतकं तंत्रज्ञान, इतकी सगळी फास्ट मूव्हिंग सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही 3-3 वर्ष कुठला कोर्स घ्यायचा याच्यावर चर्वित करत बसलो तर मला असं वाटतं की आम्ही जो कोर्स घेतो तो मग ऑब्सोलीट होत जातो आणि त्यातनं जी एम्प्लॉयबिलिटी आहे किंवा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस आहे यातनं आम्ही पाठीमागे जातो. आणि म्हणून फ्लेक्झिबिलिटी, जे आमची विद्यापीठ आहेत या विद्यापीठांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, त्यांच्या कायद्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे आणि नवनवीन कोर्सेस सुरू करण्याकरता
त्यांना फार ज्याला आपण म्हणतो ते अधिकार हे देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आरोग्य. आरोग्यामध्ये महाराष्ट्राची अवस्था काय आहे? आज 40% महाराष्ट्रातली बालकं ही कमी वजनाची त्या ठिकाणी जन्माला येतात आणि प्रत्येक तिसऱ्या बालकाची वाढ ही कायमस्वरूपी खुंटलेली असते. आणि याच्यामध्ये अल्पवयीन मातांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे आहे आणि कुपोषणाचं प्रमाण देखील महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि कुपोषण याचा अनेक लोकांना असं वाटतं की केवळ खायला दिलं म्हणजे कुपोषण दूर होईल असं नाही. त्याचा अनेक प्रथांशी, परंपरांशी, रूढींशी, अनेक गोष्टींशी संबंध आहे. इट इज हेल्थ प्रॉब्लेम ॲज वेल ॲज इट इज अ सोशल प्रॉब्लेम. याला समग्र अशी एक स्ट्रॅटेजी, खूप योजना आम्ही सुरू केल्या. पण या सगळ्या योजना ज्या महाराष्ट्रात चालू आहे, हजारो कोटी रुपये आम्ही खर्च करतोय, पण या योजना कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन आहेत. काही लोकांनी उत्तम काम केलं आहे, काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील चांगलं काम केलं आहे. पण जोपर्यंत या योजना कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन न होता त्या जे काही आम्हाला अचीव करायचं आहे त्या टार्गेट ड्रिव्हन जेव्हा होतील त्यावेळेस मला असं वाटतं की या पूरक पोषण आहार आपण देऊ शकू आणि हे परिवर्तन निश्चितपणे आपण करू शकू. आज आपल्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ड्रग टेस्टिंग लॅबॉरेटरीज आणि फूड टेस्टिंग लॅबॉरेटरीज आपल्याकडे नाही आहेत. आज आपण केंद्राने कायदा तयार केला, फूड सेफ्टी ॲक्ट. पण फूड सेफ्टी ॲक्ट तयार झाल्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत टेस्टिंगची व्यवस्थाच आपण उभी केली नाही. आज शहरांमध्ये जे दूध आपण पितो आहे हे 40% दूध नाही आहे, ते जहर आहे, ते विष आहे. आज आपल्या इथे इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. या भेसळीला जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपली अवस्था काय आहे? आमच्या इथे आज फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन हा जो विभाग आहे, या विभागाच्या 2 प्रयोगशाळा आहेत. तिसरी प्रयोगशाळा नागपूरला त्यांनी टाकायचं ठरवलं. 3 वर्षापूर्वी त्या प्रयोगशाळेकरता जागा भाड्याने घेतली, तिथलं फर्निचर झालं, त्याचं भाडं भरताय, पण प्रयोगशाळा अजून तयार झालेली नाही. आणि त्यामुळे एखादं सॅम्पल जर घेतलं तर ते सॅम्पल घेऊन देखील कुठलाही फायदा होत नाही, कारण ते सॅम्पल ज्या प्रयोगशाळेत जाते त्या प्रयोगशाळेमध्ये आज व्यवस्थाच उभ्या नाही आहेत. मग आपण काय करतो? आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळा या त्याचा उपयोग करतो. या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या प्रयोगशाळा आहेत, या 31 प्रयोगशाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातल्या 30 प्रयोगशाळांमध्ये लोकविश्लेषक, पब्लिक ॲनालिस्टच नाही आहे. आणि भेसळ ही जर शोधून काढायची असेल तर त्याचं शोधून काढायचं काम हे पब्लिक ॲनालिस्टचं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत ड्रग टेस्टिंग आणि फूड टेस्टिंग लॅबॉरेटरीचं जाळं आपण तयार करत नाही, शेवटी आरोग्य हे प्रिव्हेंटिव्ह आणि पोस्ट ज्याला म्हणतो आजार, अशा दोन्ही प्रकारे पाहावं लागतं. आपण जर मोठ्या प्रमाणात ही भेसळ रोखली तरी देखील आज वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला हेल्थ हॅझार्ड दिसत आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी दूर करू शकू. आज आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी डायग्नोस्टिक्सचे किंवा उपचाराचे इक्विपमेंट्सच अवेलेबल नाही आहे. आणि आता जग इतकं पुढे गेलेलं आहे की आज आम्ही सगळ्या जिल्हा स्थानांवर ही व्यवस्था उभी करू शकतो. मुळामध्ये ही व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीनं 2 गोष्टी असतात. एक तर प्रशिक्षित डॉक्टर लागतो. एक तुम्हाला पॅथॉलॉजी लॅब त्या ठिकाणी तयार करायची असेल तर प्रशिक्षित डॉक्टर पाहिजे. रेडिओलॉजीची व्यवस्था करायची असेल तर प्रशिक्षित डॉक्टर पाहिजे. आज अनेक जगातल्या देशांनी आपल्या महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी अशी व्यवस्था उभी केली आहे की PPPच्या माध्यमातून, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, त्याच्यामध्ये मोदीजींनी एक पीपल देखील जोडलेला आहे किंवा पीपल्स पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, या माध्यमातून ही व्यवस्था आपण उभी करू शकतो की ज्याच्यामध्ये आज काही खाजगी लोक हे संपूर्ण इन्व्हेस्टमेंट करून कंप्लीट डायग्नोस्टिक्स जेवढे इक्विपमेंट पाहिजे ते इक्विपमेंट त्या ठिकाणी ते लावतात. आणि ते लावल्यानंतर त्यांची एक सेंट्रल फॅसिलिटी असते. त्या सेंट्रल फॅसिलिटीमध्ये सगळे डॉक्टर्स बसलेले असतात आणि क्लाउड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिथल्या सगळ्या इमेजेस सेंट्रल फॅसिलिटीला जातात. सेंट्रल फॅसिलिटीमध्ये ते जे डॉक्टर्स आहेत त्याचे इमिजिएट ॲनालिसिस करतात, रिपोर्ट देतात आणि 1 तासात तो रिपोर्ट जातो. परिणाम असा होतो की ज्या डॉक्टरला एका ठिकाणी 3 लाख रुपयाचा पगार द्यायचा आहे तो एका सेंट्रल फॅसिलिटीमध्ये बसला आहे आणि 30 ठिकाणचं काम करतोय. आणि त्यामुळे आज खाजगी क्षेत्रामध्ये आपण जर एखादा एक्सरे काढायला गेलो, MRI काढायला गेलो तर जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा 50% नाही 40% खर्चामध्ये आणि कुठली गुंतवणूक न करता ही फॅसिलिटी आपण देऊ शकतो. आणि जर सरकारने मनामध्ये आणलं आणि हे मॉडेल जर स्वीकारलं, मी दाव्यानं सांगतो की एका वर्षामध्ये सगळ्या जिल्हास्थानी सगळे डायग्नोस्टिक्स आपण देऊ शकतो आणि त्याच्या पलीकडे तालुका स्थानापर्यंत देखील
जे डायग्नोस्टिक्स द्यायची आवश्यकता आहे ते सगळे डायग्नोस्टिक्स आपण देऊ शकतो, पण त्याकरता इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. आज शहरांच्या पलीकडे डायग्नोस्टिक्सची व्यवस्थाच नाही आहे. मग तो ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला सातत्याने शहरात यावं लागतं आणि किती पैसा खर्च करावा लागतो याबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आज दुसरा एक महत्त्वाचा विषय हा जो या ठिकाणी आहे तो कायदा आणि सुव्यवस्था. आजही आमचं पोलीस दल 1861 साली जो इंग्रजांनी तयार केलेला कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगानेच आम्ही काम करतो. हा कायदा कशाला तयार केला होता? इंग्रजी सत्तेच्या रक्षणाकरता पोलीस दल स्थापन केलं होतं. आता इंग्रजी सत्तेच्या रक्षणाकरता पोलीस दलाची आवश्यकता नाही, कुठल्याच सत्तेच्या रक्षणाकरता पोलीस दलाची आवश्यकता नाही आहे. पोलीस दलाची आवश्यकता कायदा आणि सुव्यवस्था आणि सामान्यांना त्यांचे मानव अधिकार देण्याकरता आज पोलीस दलाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे उद्दिष्टच जर वेगळी असली, आपण जर सत्तेच्या रक्षणाचं पोलीस दल कायद्याने तयार केलं असेल तर ते निरंकुश सत्तेचं संरक्षणच करत राहील. सामान्यांना कधीही ते पोलीस दल जे कायदा आणि सुव्यवस्था आहे ते देऊ शकणार नाही. आम्ही 100 आरोपी पकडले तर त्यातले 91 आरोपी सुटून जातात आणि केवळ 9 आरोपींना शिक्षा होते. मग गुन्हे असतील, बलात्कार असतील, दरोडेखोरी असतील, जबरी चोरी असतील, मारहाण असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी पकडला गेला की आमची अडचण अशी आहे की आमच्या इथे आता पद्धत अशी आहे की जे पंच म्हणून तिथला जो रिक्षावाला आहे त्याला बोलवलं जातं, चहावाला आहे त्याला बोलवलं जातं, कोऱ्या कागदावर त्याच्या सह्या घेतल्या जातात. आपण कशावर सही केली आहे हे त्याला माहिती नसतं. मग त्याच्यावर नंतर पोलीस त्याचं बयान लिहितात आणि त्यानंतर मग ज्यावेळेस कोर्टात ते बयान जातं तो सांगतो मी पाहिलंही नाही, मला माहिती नाही, ही सही माझी आहे पण मी लिहूनही दिलं नाही, पोलिसांनी लिहिलं त्याच्यावर मी सही केली आहे.